दोघांचा प्रेमविवाह, नवऱ्याचा चारित्र्यावर संशय म्हणून कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला। प्रेम फुलत जाते तेव्हा विवाहाची आस लागून राहिलेली असते। प्रेमाला कोणाचा विरोध झाला नाही आणि प्रेमिक पती पत्नी बनले तर त्या संसाराची रंगत वाढत जाते, कारण दोघांनाही मनासारखा जोडीदार मिळालेला असतो। एकमेकाला समजावून घेत ते संसार सुखाचा करतात असे मानले जाते। तर दुसरीकडे प्रेमविवाहामध्ये संशय लवकरच रुजतो। पत्नीच्या चारित्र्यावर पती संशय घेऊ लागल्याने घरातील वातावरण दूषित होते आणि तंटा वाढत जातो। त्या दोघांच्या मध्ये तिसरा कोणी बोलण्यास धजत नसल्यामुळे हा कलह वाढतो। पतीने प्रेमावर विश्वास ठेवला तर ठीक, अन्यथा विनाकारण पत्नीला त्रास होऊ लागतो, यातून तिचा जीवही जातो। कोल्हापूर शहरामध्ये नुकतीच एक घटना घडलेली आहे। सांगली जिल्ह्यातील तरुण तरुणीने प्रेमविवाह केला, पण नंतर तो तिला त्रास देऊ लागला। अखेर ती विभक्त झाली। घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला। नोकरीच्या निमित्ताने कोल्हापुरात आली। या सगळ्याचा राग मनात धरून त्याने तिचा भर रस्त्यात जीव घेतला। प्रेमाच्या दुर्दैवी अंताचा हा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे। पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। सांगली जिल्ह्यातील इस्लापूर येथील क्रांतिसिंह पाटील नगर या ठिकाणी अमरसिंह मारुती शिंदे हा 37 वर्षाचा तरुण पत्नी शर्मिला सोबत राहतो। शर्मिला ही इस्लामपूर येथे राहणारी होती। सुरुवातीला अमरसिंह आणि शर्मिला यांची चांगली मैत्री होती। या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते। पुढे जाऊन दोघांनी प्रेमविवाह केला, परंतु हा विवाह फार काळ टिकला नाही। या दोघांच्या मध्ये वारंवार वाद होऊ लागले। अमरसिंह हा शर्मिला हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देऊ लागला। यामुळे शर्मिला वैतागलेली होती। शेवटी या दाम्पत्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला। आता ते दोघेही विभक्त राहू लागले, तरी अमरसिंह तिला त्रास देतच होता। यात तिच्या समवेत त्याचे नातेवाईकही शर्मिलाला त्रास देऊ लागल्याने शर्मिलाने कोल्हापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली। आधीच शर्मिलाच्या चारित्र्यावर अमरसिंहचा संशय, त्यात शर्मिलाने न्यायालयात तक्रार केल्यामुळे अमरसिंह जास्त चिडला। तो वारंवार याच मुद्द्यावरून शर्मिला हिच्याबरोबर वाद घालत होता। दरम्यान शर्मिला ही उद्योग भवन या ठिकाणी लिपिक पदावर काम करत असल्यामुळे सध्या ती कोल्हापूर येथील आंबाई टँक जवळ असणाऱ्या महालक्ष्मी पार्क या ठिकाणी राहत असे। शुक्रवार दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता शर्मिला ही महालक्ष्मी पार्क येथील घरी चाललेली असतानाच अमरसिंह याने शर्मिलाला आयरेकर मळ्याजवळ अडवले। दोघांच्या मध्ये चर्चा सुरू असतानाच वादाला तोंड फुटले। दोघांच्या मध्ये वादावादी सुरू झाले। दोघे रोजच्या वादावादीला वैतागलेले होते। तसेच शर्मिलाने अमरसिंह पासून विभक्त होण्यासाठी घटस्फोटाचा अर्ज केलेला होता। या सर्वामुळे चारित्र्याचा संशय जास्तच वेदनादायी वाटत होता। वैतागलेल्या अमरसिंह सोबत आणलेल्या दुचाकीच्या डिक्कीमधून लोखंडी पाईप काढला आणि त्याचा घाव शर्मिलाच्या डोक्यात जोराने घातला। यात शर्मिलाच्या डोक्यात खोलवर जखम झाली। डोके बधीर होऊन ती जागीच कोसळली। शर्मिला जागीच कोसळलेली पाहून अमरसिंहने तेथून पळ काढला। जमलेल्या स्थानिक रहिवाशांनी शर्मिलास उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस रुग्णालयात दाखल झाले। त्यांनी घटनेची माहिती घेऊन हल्लेखोर अमरसिंहला अटक करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले। तो 2 दिवस सापडलाच नाही। शेवटी रविवार दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी तो इस्लामपूरमध्ये असल्याची माहिती मिळताच पोलीस पथक इस्लामपूरला दाखल झाले। तेथे त्याला ताब्यात घेण्यात आले। शुक्रवार दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी डोक्यावर शॉक ऑब्झर्वरच्या रॉडने मारल्याने शर्मिलाच्या डोक्यात खोलवर जखम झाली होती। त्यामुळे तिची प्रकृती बिघडत गेली आणि सोमवार दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी शर्मिलाचा मृत्यू झाला। अमरसिंह शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 299/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 103(1) 109(1) प्रमाणे गुन्हा नोंद झाला। प्रेमविवाह करूनही शर्मिला अमरसिंह यांचा विवाह यशस्वी झाला नाही। याला कारण अमरसिंह याचा संशय स्वभाव। शर्मिलावर तो संशय घेत असल्याने दुखावलेल्या शर्मिलाने त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता। तो मान्य करून अमरसिंहने शांतपणे आपले आयुष्य पुढे नेले असते तर ठीक होते। विभक्त होऊनही तो शर्मिलाच्या चारित्र्यावर संशय घेत राहिला आणि तिच्याशी वाद घालत राहिला। या वादाला कंटाळलेल्या शर्मिलाने न्यायदंडाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केल्यामुळे
अमरसिंहचा स्वाभिमान दुखावला गेला होता, म्हणून त्याने शर्मिलावर घणाघाती हल्ला करून त्याला मृत्यूच्या दारात नेऊन सोडले। या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील आणि त्यांचे पथक करत आहेत।